प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. दुःख जेव्हा दाटून या भार होतो अंतरी, मी कसे विनवू तुला रे धाव तू स्वरूपा परी. हे शब्द ऐकल्यानंतर आपल्याला काय आठवतं बरं? एकीकडे दुःख असतं, दुसरीकडे देव असतो. एकीकडे प्रश्न असतात, दुसरीकडे परमेश्वर असतो. माणसाचं लक्ष कशावर आहे त्यानुसार त्याच्या जीवनाचा दर्जा ठरत असतो. माणसाच्या जीवनामध्ये दुःख तर पाचवीला पुजलेलंच आहे. आणि अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा तो परमेश्वराकडे लक्ष लावत असतो तेव्हा त्याच्या दुःखाचं रूपांतर आशीर्वादामध्ये होत असतं. आजचं पहिलं वाचन बघा. नामान नावाचा कुष्ठरोगी परमेश्वराकडे येतो, अनुभव घेतो, पूर्णपणे बरा होतो आणि आता उरलेलं संपूर्ण आयुष्य केवळ उरलो उपकारापुरता अशा प्रकारच्या भावनेने घालवण्यासाठी आपल्या देशात परत निघून जातो. म्हणजे संकट येतं ते निघून जातं, परमेश्वर येतो तो कायमचा राहतो. म्हणून माणसाने संकटाला भ्यायचं नसतं तर संकटाला जवळ घ्यायचं असतं. संकटाला टाळायचं नसतं तर संकटाला कवटाळायचं असतं. माणूस जेव्हा अशा प्रकारे संकटाचा सामना करण्यासाठी पुढे सरसावतो तेव्हा अक्षरशः संकट सुद्धा त्याला घाबरून दूर पळत असतं. इतिहासामध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवरती संकट आलेलं आहे त्या संकटामध्येच त्याची खरी अग्निपरीक्षा झालेली आहे आणि अगदी नव्या तेजाने तो तळपत राहिलेला आहे. आजचं दुसरं वाचन बघा. संत पॉल सांगत आहे की आपल्या जीवनामध्ये कितीही संकट आली तरी त्या संकटाच्या मागे परमेश्वराची कृपा दडलेली असते हे माणसाने कधीच विसरता कामा नये. पण माणूस फक्त संकटाकडे पाहतो आणि श्रद्धावंत मात्र त्या संकटाच्या पलीकडे असलेल्या परमेश्वराकडे पाहत असतो. 4 माणसांचं चौकोनी कुटुंब, जीवनामध्ये 4 पैसे मिळवण्यासाठी सुद्धा जीवाचा आटापिटा करावा लागणारा असा माणूस कसं तरी छोट्याशा कंपनीत काम करून आपल्या दोन्ही मुलांचं पोट भरायचं त्याच्यासाठी सतत तळमळत असलेला हा माणूस. एक दिवस त्याच्या कंपनीमध्ये त्याला फोन आला की तुझी बायको सिरियस आहे, धावते. त्याच्या पायाखालची जमीन सरकली की आपल्या कुटुंबावर कोणतं संकट आलेलं असेल. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ती स्वयंपाक करत होती. अचानक तिला घेरी आली. शेजाऱ्यांनी तिला बेडवरती उचलून ठेवलं. कपाळावरती घामाचे मोठमोठाले थेंब आणि अशा घाबरलेल्या परिस्थितीमध्ये स्थानिक डॉक्टरांना बोलावण्यात आलं. त्यांनी तातडीने हॉस्पिटलला हलवण्याचा सल्ला दिला. तिला इथे आणण्यात आलेलं आहे. आम्ही तपासण्या करत आहोत परंतु आम्हाला संशय आहे की तिला छोटासा हार्ट अटॅक आलेला आहे. तपासण्या झाल्या आणि अजूनही दुःखाचा डोंगर कोसळावा अशा प्रकारची परिस्थिती त्याच्या समोर निर्माण झालेली. तिच्या हृदयाला 4 ब्लॉक्स होते. तातडीने ऑपरेशन करण्याची गरज होती आणि 5 लाखाचा निधी आवश्यक होता. कुठून आणायचे एवढे सगळे पैसे? भीषण अशा मनस्थितीमध्ये तो आपल्या घरी बसलेला. 6 महिन्यानंतर त्याने चर्चमध्ये साक्ष दिली. त्यावेळेला तो काय म्हणतो बघा की जेव्हा माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग आला तेव्हा कोणीतरी माझ्या खांद्यावरती हात ठेवीत म्हटलं, फ्रान्सिस भिवू नकोस. आपल्या चर्चच्या बाजूला एक छोटंसं चॅपल आहे. त्या ठिकाणी साक्रामेंतात येशू असतो. त्या येशूने बऱ्याच लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. जा, काळजाच्या देठापासून त्याला अगदी आर्त किंकाळी मारत याचना कर आणि सांग की प्रभू मी बुडालो, तू मला वाचव. पडत्या फळाची आज्ञा घेऊन फ्रान्सिस चॅपलमध्ये गेला
तो म्हणतो, जाताना माझं पाऊल जड होतं, डोळ्यासमोर अंधार होता, चेहऱ्यावरती चिंतेचं जाळं पसरलेलं होतं, संपूर्ण शक्ती निघून गेल्यासारखं वाटत होतं. मी सुरली सगळी शक्ती एकवटून परमेश्वराचा धावा करायला सुरुवात केली की परमेश्वरा, ह्या संकटात तूच माझा आसरा. आणि मग तो सांगतो, एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून काही लोकांची नावं जाऊ लागली, काही संस्थांची नावं यायला लागली. त्यांच्यापुढे हात पसरला तर 2 पैसे येतील अशी आशा उत्पन्न झाली. चॅपलमधून निघताना माझे पाऊल हलके झाले होते. हलक्या मोर पिसाऱ्यासारखा मी तिथून बाहेर पडला. चेहऱ्यावरती एक वेगळं तेज झुळकत होतं. डोळ्यामध्ये एक वेगळा प्रकाश निर्माण झालेला होता. हृदयामध्ये एक आशेची ज्योत प्रज्वलित झालेली होती. मी तसाच आत्मविश्वासाने चर्चच्या धर्मगुरूंना भेटलो. त्यांनी माझी व्यथा ऐकल्यानंतर सांगितलं, भिवू नकोस, आपण काहीतरी करू. आणि अवघ्या 6 आठवड्यामध्ये 5 लाखांचा निधी उभा झाला. तिचं ऑपरेशन झालं, ती घरी आली. आणि फ्रान्सिस काय म्हणतो बघा, तिचं शारीरिकदृष्ट्या हृदयाचं ऑपरेशन झालं, परंतु माझं आध्यात्मिकदृष्ट्या हृदय परिवर्तन झालं. तोपर्यंत मला वाटलं होतं कोणापुढे मान झुकवायची नाही, कोणापुढे हात पसरायचा नाही, परंतु तिच्यासाठी मी काळजाची झोळी केलेली. त्या झोळीमध्ये फक्त दान पडलं नाही तर वरदान पडलं परमेश्वराच्या कृपेचं. ती संकट येऊन जात असतात, परमेश्वर मात्र राहत असतो. हा अनुभव मी स्वतः घेतला. ह्या प्रसंगामुळे घरामध्ये रोजरीची प्रार्थना सुरू झाली. मुलं बाळं माऊलीसमोर उभी राहू लागली. आम्ही दोघे सतत प्रार्थनेमध्ये वेळ घालवू लागलो. आज ती अगदी खडखडीत बरी झालेली आहे, परंतु रोजरीची प्रार्थना मात्र आम्ही कधी चुकवत नाही. काय नक्की घडलं? प्रसंग येऊन गेला, परमेश्वर आला तो कायमचाच. शुभवर्तमानामध्ये देखील असाच प्रसंग. 10 कुष्ठरोगी येशूच्या जवळ देखील येण्यास धजत नव्हते. लांबूनच त्यांनी सांगितलं, आम्हावर दया कर, आणि सगळे बरे झाले. त्याच्यातला केवळ एकच परतला, आणि तो सुद्धा शोम्रोनी. कारण त्या शोम्रोनाला कुठेतरी कळलेलं होतं की आत्ता मला याजकाला दाखवण्यासाठी गेरिझिम पर्वतावरती जाण्याची गरज नाही. माझ्या समोर महायाजक, सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे. त्याच्या चरणाशी तो पालथा पडला. काय दर्शविलं त्याने? संकट निघून गेलं होतं, परमेश्वर आलेला होता. आता हा परमेश्वरच माझं संपूर्ण जीवन आहे असा निर्धार त्याने केला, आणि जीवन सुरू झालं. एक आगळं वेगळं जीवन जगायला त्याने सुरुवात केली. त्यानंतर त्याने किती ठिकाणी जाऊन प्रभूची सुवार्ता पसरविली असेल, कारण चमत्काराचा जिवंत साक्षात्कार त्यांना झालेला होता. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण आपल्या समस्या ज्यावेळेला निर्माण होतात त्यावेळेला कुठे पाहत असतो? तपासून पाहायचं. फक्त समस्यांकडे पाहिलं तर दृष्टी अंधुक होण्याची शक्यता आहे. त्या समस्येच्या पलीकडे असलेल्या परमेश्वराकडे पाहायला शिकायचं की आपल्याला नक्कीच 1000 हत्तीचं बळ आल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला सांगायचं असतं परमेश्वराला, दुःख जेवा दाटून या, भार होतो अंतरी, मी कसे विनवू तुला रे, धाव तू सुरूपापरी, संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा, मी जेथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा, प्रार्थना देवा तुलाही. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.